यदुदातांच्या सर्व कांता असा वर मागू लागल्या तर श्री शंकर आपली मोठाच पेट पडेल. हो बरं देवी, येतो हा मी. बरं येतो हा मी. हा, पण शिवरात्रीच्या शिवपूजनाची तयारी यथासांगी झाली पाहिजे ना. अवश्य अवश्य. व्रताच्या समाप्तीचा दिवस तो उत्तम पार पडला पाहिजे. पण देवी, एक कल्पना सुचली आहे, सांगू का? अहो एक का 50 सांगा, पण इथला शिवपूजन व्रताची सांगता यथासांगी झाली पाहिजे. अर्थात म्हणूनच म्हणतो देवी, शिवरात्री जो अभिषेक होईल तो दुधाचा व्हावा आणि जी लक्ष बिल्वदली व्हायची ती सोन्याची असावी. हो, म्हणजे ते सोनेरी निर्माल्याचे ब्रह्मयुद्ध चोख व्यवस्था पार पाडेल. पुरे का तुझा नास्तिकपणा? नाहीतरी पर्वत शिखरांना शिवपिंडिका म्हणून भगवान सूर्यनारायण आपल्या सोनेरी किरणाची बिल्वपत्रच वाहत नाहीत का? वा, कशा साक्षात अन्नपूर्णेसारखं जगदंबेसारखं बोललात देवी. मी आताच जातो आणि सुवर्णकाराला लक्ष बिल्वदलाचा निरोप सांगतो. हे काम आधी रुक्मिणी देवीची पूजा नंतर. मग सांगू ना कसा निरोप सुवर्णकाराला. अहो हे काय विचारणं झालं. इच्छित फल जेवढं मोठं तेवढं पूजनही मोठंच झालं पाहिजे. आपलं म्हणणं ठीकच आहे देवी. हा पहा तुम्ही आपली यथासांग दान केले पाहून भोलेनाथ खचित प्रसन्न होती. याच एका आशेबद्दल सत्य आहे पण खरं सांगू, कधी कधी ना जगण्याची ही आशा वाटत नाही का मला. शिव शिव शिव, बाईसाहेब आपण इतके धीराच्या आणि असं निराश होणं का करता कळतच नाही. कसं कळेल? ज्याचं जळतं त्यालाच कळतं बाई. रथसप्तमीला हे जे रागावून गेले ते शिवरात्री जवळ येत चालली तरी इथे फिरकले नाही. पण मनातल्या मनात मी का बरं ढासळणार नाही? फार काळ त्यांचं मन दुसरीकडे रमणार नाही, पण तिसरीकडेच रमले ना ते. अहो ते कुणा पाहुणीच्या व्यवस्थेत गुंतले आहे. पाहुणी काय 4 दिवस राहील आणि निघून जाईल. कशावरून ते सांग. अगं बालमैत्रीण आहे ती त्यांची. देखणी बोलतात. देखणी असेल पण आपल्यासारखी खास नाही. अहो काजवा संपला तर तो चंद्रदेव होणार आहे का? पण चंद्रज्योतीपेक्षा मेरी काजवाची चमचम कुणाला आवडली तर? कुणी सांगावं, अखेर पुरुषांची जात. 7 दिवसांची पाहुणी आणि सप्तपदीची सोबती त्यांना सारखीच वाटते. हो पण बाईसाहेब महाराज अशा पुरुषातले नाही हो. अहो पाहुणी मंडळीला तीर्थक्षेत्र दाखवायला घेऊन गेले आहेत. आता 2-4 दिवस तिकडं व्हायचं. पण एवढं तिकडे माझ्या मनात काय राहतात म्हणणार त्याची कल्पना तरी आहे का ना त्यांना? सगळी चंद्रावती कधी येते ते. वाट पाहून पाहून डोळे शिंडले ग माझे. त्याच्या मिलन सुखाच्या चंदन लेपाने विराने होडपडलेल्या माझ्या मनाची तत्व कधी पण शांत होईल.
तुझी ही व्रत बैठकीला संबंधी असलेली प्रीती खचित धन्य आहे. तुझी ही